नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. बोंजाळे अशोक मामांना चहा देतात. तितक्यात अर्जुन येतो. तेव्हा अशोक मामा त्याला नमस्कार आप्पासाहेब असं म्हणतात. त्यावेळेस अर्जुनही म्हणतो गुड मॉर्निंग. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, आपल्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे आपल्या ऑफिसची वेळ शार्प सकाळी 9 वाजता असते. तेव्हा अर्जुन घड्याळ बघतो आणि म्हणतो, सॉरी मला 30 सेकंड उशीर झाला. त्यावर अशोक मामा म्हणतात, शिस्त म्हणजे शिस्त. त्यावर अर्जुन म्हणतो, सॉरी पुन्हा अशी चूक होणार नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, पुन्हा अशी चूक होऊ देऊ नका आणि जा आपल्या सीटवर जाऊन बसा. त्यावर अर्जुन हसू लागतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, साहेब 1 मिनिट, माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. अर्जुन म्हणतो त्यावर अशोक मामा म्हणतात, काय आहे ना? आपण ऑफिसमध्ये एक नवीन नियम काढू. आणि हर्षाकडे बोट दाखवत ते म्हणतात, जो कोणी ऑफिसमध्ये टाइमपास करत असेल ना त्याचा लगेच फोटो काढू. त्यावर अर्जुन विचारतो, फोटो कशाला? तेव्हा अशोक मामा म्हणतात, म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही? आणि ते म्हणतात, अरे आपल्या ऑफिसमध्ये एक से एक फोटोग्राफर आहेत, मग त्यांच्या कलेला मान मिळायला पाहिजे ना. हे ऐकल्यावर हर्षा खाली मान घालून बसते. अर्जुनच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा तो म्हणतो, अरे हां हो की, माझ्या पण कालच ही गोष्ट लक्षात आली. त्यावर अशोक मामा म्हणतात, आता सगळ्यांनाच कळेल. त्यावर अर्जुन विचारतो, का? त्यावर अशोक मामा म्हणतात, आता पेपरमध्ये छापून येणार आहे ना, म्हणून मी ठरवलं कोणी बारकीशी जरी चूक केली तरी मी लगेच फोटो काढेन. म्हणून मी ठरवलं, केली चूक की काढला फोटो, केली चूक की काढला फोटो. आणि ते बोंजाळेंना विचारतात, बोंजाळे कॅमेरा तयार आहे ना आपला? त्यावर बोंजाळे म्हणतात, हो साहेब, हा काय रेडीच करून आणलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय आहे, काही लोकांना कळत नाही की ऑफिसमध्ये फक्त काम बघितलं जातं. जर काम चोख असेल तर तुम्ही बागेत जा, नाहीतर हॉटेलमध्ये जा, काय फरक पडतो. पण माझगावकर यंग मॅन, तुम्ही मात्र लक्ष ठेवा. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो मी लक्ष ठेवेलच. अनिश त्यांना म्हणतो, बाय द वे मला तुमच्याशी जरा 2 मिनटं बोलायचं होतं, याल का? त्यावर अशोक मामा म्हणतात, हरकत नाही, तुम्ही पुढे चला, मी येतो. ते गेल्यावर बोंजाळे हर्षाजवळ येऊन म्हणतो, हर्षा मॅडम एक सेल्फी. त्यावर हर्षा चिडूनच म्हणते, शट अप. त्यावर बोंजाळे हसत हसत तिथून निघून जातो. इकडे अर्जुन आणि अशोक मामा कॅफेमध्ये बोलण्यासाठी आलेले असतात. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, बोला आप्पासाहेब. तेव्हा अर्जुन म्हणतो, थोडं पर्सनल बोलायचं होतं. तेव्हा अर्जुनला काय बोलायचं आहे ही गोष्ट अशोक मामांच्या लक्षात येते आणि ते म्हणतात, आपण लंच टाईममध्ये बोललं तर चालेल का? नाही म्हणजे आपण इतरांना म्हणायचं की वेळ घालवू नका, आणि आपणच जर अशी वेळ घालवली तर ते बरोबर दिसणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही तुमचं बरोबर आहे, पण विषय थोडा नाजूक आहे. मी जर नाही बोललो तर उगाच विचार करत बसेल आणि मग मलाच त्रास होईल. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे बोला. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण तुमच्या घरात काही इश्यूज नाही आहेत ना? म्हणजे मला शंका आली आणि भैरवी माझी मैत्रीण आहे म्हणून काळजी वाटली. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका, शेवटी चहाच्या प्याल्यातलं वादळ आहे हे. तेव्हा अर्जुन विचारतो, बाय एनी चान्स हे वादळ माझ्यामुळे आलं आहे का? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही नाही, अजिबात नाही, उलट तुमच्यामुळे वाऱ्याची थंड झुळूक आली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, थँक्यू, पण असं जर काही असेल तर प्लीज सांगाल मला, मी बोलेन त्यांच्याशी. त्यावर अशोक मामा म्हणतात, नका नका, तुम्ही नका बोलू, आयुष्य खूप सोपं आहे, आपणच त्याला कॉम्प्लिकेट करत असतो, असं तुम्हीच काल म्हणालात ना. त्यावर तो म्हणतो, हो पण भैरवीच्या बाबतीत. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, अनिश आणि भैरवी फार हुशार आहेत, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले खाचखळगे त्यांनाच भरू देत, उगाच तिसऱ्याने त्यात डोकावू नये असं मला वाटतं, आणि त्यातून जर काही झालंच तर तुम्ही आहात, मी आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, थँक्यू यंग मॅन. त्यावर अशोक मामा त्याला विचारतात, मग आज येणार ना संध्याकाळी जेवायला? तेव्हा अर्जुन म्हणतो, खरं तर आवडेल मला यायला, पण अनिश. त्यावर अशोक मामा म्हणतात, माझा पोरगा शहाणा आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका, उलट तुम्ही आलात तर आम्हाला आवडेलच. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, भेटूयात रात्री मग, मी आलोच असं म्हणून तो तिथून जातो. इकडे अनिश ऑफिसमधनं परत आलेला असतो. तेव्हा वाटेत त्याला तुषार भेटतो आणि तो त्याला बघून विचारतो, काय रे बाबा, ऑफिसमधनं आज लवकर आलास, सगळं ठीक आहे ना, ऑल वेल? त्यावर अनिश म्हणतो, कसलं ऑल वेल रे,
त्यावर तुषार म्हणतो, आता घरात जर एवढी माणसं असली तर काही ना काही चालूच राहणार ना, आणि त्यात प्रायव्हसी पण मिळत नसेल. त्यावर अनिश म्हणतो, अरे कसली प्रायव्हसी, आधीच घरात एवढी माणसं, त्यावर राधा मामी आणि किशा मामा येऊन बसले. अरे 1 BHK आमचं काही महाल नाही आहे, कुणाला सांगणार, काय करणार. तेव्हा तुषार म्हणतो, अरे हे घर तुझ्या बाबांच्या नावावर आहे, मग त्यांना सांग ना, तुम्ही बोला त्यांच्याशी, त्यांना म्हणा जा गावाला निघून. त्यावर अनिश म्हणतो, अरे तुषार तुला काय वाटलं, नाही सांगितलं असेल का. अरे प्रेमाने सांगितलं, रागात सांगितलं, चिडचिडही करून झाली. पण त्या दोघांना जर काही म्हणायला गेलं तर ती इमोशनल ड्रामा करतात आणि त्यात ती आईच्या माहेरची आहेत, त्यामुळे बाबाही काही बोलू शकत नाही. त्यावर तुषार म्हणतो, थोडक्यात काय, जसं स्वभावाला औषध नाही तसं तुझ्या मामा मामीला काही तोडगा नाही. जाऊ दे रे, तू शांत हो. आणि तो विचारतो, बरं मला एक सांग, तो अर्जुन आज पण येणार आहे का. त्यावर अनिश म्हणतो, येणारच, कारण आमच्या बाबांनी सांगितलंय ना त्याला रोज घरी यायला. बाबांना ना खरंच कळत नाही रे, कधी कुणाला कुठे थांबवायचं. त्यावर तुषार म्हणतो, अरे मग तू थांबव ना. त्यावर अनिश विचारतो, ते कसं. त्यावर तुषार म्हणतो, तू ते माझ्यावर सोड, मी आहे ना, ये इकडे, मी सांगतो. इकडे भैरवी सगळ्यांना म्हणत असते, 48 तास, शेवटचे 48 तास आहेत आपल्याला आपलं कॅलिबर सिद्ध करण्यासाठी. एनीवन, एनी क्वेरीज. त्यावर हर्षा म्हणते, डोंट वरी, सगळ्यांची सगळी कामं झाली आहेत, फक्त मिस्टर माझगावकरांचं सोडून. आणि ती सांगू लागते, काय आहे ना, आपल्या जुन्या ऑफिसला जाऊन काही परमिशन्स घेऊन येणार होते तेही ऑन पेपर, आणि त्याचंच काम बहुतेक झालेलं दिसत नाही आहे. आणि जर ते काम झालं नाही तर आपल्या प्रोजेक्टला बहुतेक ग्रीन सिग्नल मिळणार नाही. आणि ती अशोक मामांना विचारते, बरोबर आहे ना, एम आय राईट मिस्टर माझगावकर. तेव्हा भैरवी अशोक मामांना विचारते, माझगावकर तुम्ही ऑफिसला गेला होतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो गेलो होतो, पण नाही जमलं. त्यावर हर्षा म्हणते, व्हॉट डू यू मीन बाय नाही जमलं. एवढंच, जर तुम्हाला तुमचं काम जमत नसेल ना तर हँड ओव्हर युअर जॉब. तेव्हा भैरवी हर्षाला थांबवत म्हणते, हर्षा प्लीज. त्यावर हर्षा भैरवीला म्हणते, अगं त्यांचा जमाना गेला आता, आज नाही जमलं तर उद्या करू, असं करून नाही चालणार. आणि ती अशोक मामांना म्हणते, तुम्हालाही माहीत होतं मिस्टर माझगावकर या कामाला किती वेळ लागणार आहे. आता हे काम जर नाही झालं तर काय करणार आहात तुम्ही. त्यावर अशोक मामा म्हणतात, असं होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही, मी आजच जाऊन साहेबांची परमिशन घेतो. त्यावर हर्षा म्हणते, माझगावकर खरंच एवढं सोपं वाटलं का तुम्हाला. आणि जर खरंच काम होणार होतं तर का नाही झालं एवढ्या दिवसात. त्यावर अशोक मामा म्हणतात, कारण प्रत्येक कामाला त्याचा वेळ हा द्यावाच लागतो. त्यावर हर्षा म्हणते, ओके फाईन, आपण थांबूयात, मिस्टर माझगावकर काही जादू करणार आहेत ते बघूया ना आपण, त्यामुळे आपण आज थांबून घेऊयात. त्यावर भैरवी म्हणते, हर्षा स्टॉप इट. आणि ती अशोक मामांना विचारते, आणि ती अशोक मामांच्या जवळ जाऊन म्हणते, बाबा सॉरी मिस्टर माझगावकर, तुम्हाला आज हे काम पूर्ण करायला जमणार आहे का, की मी अर्जुनला रिक्वेस्ट करू अजून काही दिवस मुदत द्यायला. त्यावर हर्षा म्हणते, वाव हाऊ कन्व्हिनियंट, म्हणजे बॉस मित्र असला म्हणून काम जरी नाही झालं तरी मुदत वाढून नक्की मिळेल. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, त्याची अजिबात गरज नाही आहे. इकडे तुषार अनिशला त्याचा प्लॅन सांगतो. तेव्हा अनिश म्हणतो, नाही नको, अरे भैरवीला कसं वाटेल. त्यावर तुषार म्हणतो, अरे तुला कसं वाटेल याचा विचार कर ना. अरे तो अर्जुन जेव्हापासून तुमच्यात आला आहे तेव्हापासून कसा दिसतोयस तू, बघ जरा स्वतःकडे. तितक्यात भैरवीची गाडी येते, पण अनिशचं तिच्याकडे लक्ष नसतं. भैरवी अनिशला कॉल करते, तेव्हा अनिश तुषारकडे बघू लागतो. त्यावर तुषार म्हणतो, अरे घे घे, बघ काय म्हणतीये ते. अनिश फोन उचलतो, तेव्हा भैरवी त्याला विचारते, अनिश कुठे आहे तू. त्यावर तो म्हणतो, काही नाही, मी घरी येतोय. तेव्हा भैरवी म्हणते, मी घरी पोहोचली आहे. तेव्हा अनिश आणि तुषार एकमेकांकडे बघू लागतात. भैरवी म्हणत असते, थोडा लवकर आलास तर बरं होईल. त्यावर अनिश म्हणतो, हो येतोय. तुषार विचारतो, काय रे बाबा, काय झालं, काय म्हणाली. त्यावर अनिश म्हणतो, अरे आज अर्जुन घरी येणारे जेवायला, त्यामुळे आज ती लवकर आली रे. तेव्हा तुषार म्हणतो, ठीक आहे, आपलं जसं ठरलं तसंच आपण करूया, तू काळजी नको करूस. भैरवी आज लवकर घरी आल्यामुळे सगळेजण तिच्याकडे धावत येतात आणि तिला मिठी मारून म्हणतात, माऊ आज तू लवकर आलीस. त्यावर ती म्हणते, येस, आज जरा काम लवकर आवरलं म्हणून आज लवकर आले.
तेव्हा इरा विचारते, माऊ नेक्स्ट वीकपर्यंत तुझं सगळं काम पूर्ण होणार आहे ना? तेव्हा ईशान विचारतो, माऊ मग नेक्स्ट वीकपासून तू रेग्युलर जशी घरी येतेस तशीच येशील ना? तेव्हा संयमी म्हणते, माऊ मला एकच कळत नाही की तुला एवढं का काम करावं लागतंय. तितक्यात अनिश घरी येतो. संयमी म्हणत असते, तुझा बॉसच तुझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो बाळा, इतकं सोपं नाही आहे, प्रॉब्लेम्स आहेत आणि ऑनेस्टली स्पीकिंग हा प्रोजेक्ट होईल की नाही हे सगळं बाबांच्या हातात आहे. बट आय एम शुअर ते नक्की काहीतरी जादू करतील. आणि ती विचारते, मग आज काय करूयात जेवायला? आज अर्जुन येणार आहे. त्यावर सगळेच जण खुश होतात. हे बघून अनिशला राग येतो. तेवढ्यात भैरवीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि त्याला बघून ती तिथून जायला निघते. तेव्हा तो तिच्याजवळ जाऊन विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर ती म्हणते, काय फरक पडतो, माझा प्रोजेक्ट जर चांगला झाला नाही तर तुलाच चांगलं वाटणार. तेव्हा तो म्हणतो, हे बघ असं काही नाही आहे, तू उगाचच ओव्हर रिॲक्ट करतेस. त्यावर भैरवी म्हणते, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू अर्जुनशी चांगलं वाग. असं म्हणून ती तिच्या खोलीत जाते आणि दरवाजा लावून घेते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.